तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। टिंबुर्णी येथे आडेगाव म्हणून एक गाव आहे आणि त्या ठिकाणी एक नाना विरकर आणि त्यांचे मोठे बंधू विकास विरकर हे फसवण्याचं काम या ठिकाणून करतात। त्या संदर्भात मी तुम्हाला काही खुलासा करतो। नाना महाराज आणि माझी ओळख फेब्रुवारी महिन्यामध्ये 2024 पासून आहे। त्यांचे व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्राम आणि स्टेटस वरती बरेच आमदार खासदार त्यांना भेटण्याकरता येत होते। त्याच वेळेस मी पण माझं काहीतरी चांगलं होईल, काही मला अडचणी होत्या म्हणून मी त्यांच्यापर्यंत गेलो असता आज जवळजवळ माझी 5 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे। 5 लाखाच्या फसवणुकीमध्ये त्यांनी सुरुवातीला मला एक तुला गंभीर पितृदोष आहे आणि कर्णबाधा झाली आहे असे सांगून मला एक 20,000 रुपयांचे सिमेंटचे कासव घेण्यास भाग पडले। मी ते घेतले देखील आणि त्यांच्या सहवासामध्ये मी जवळजवळ 1 वर्ष ते 1.5 वर्ष होतो। मग त्यांच्या सहवासामध्ये राहत असल्यापासून जवळजवळ मला काही फरक पडत नव्हता। तर त्यांनी मला परत ही विधी करायची आहे, असं करायचंय तसं करू असं सांगून जवळजवळ महाबळेश्वर येथे कधी पुण्याला अशा विविध ठिकाणी नाशिकला वगैरे पाठवून काही वेळेस विधी केले। ते विधी करण्याकरता परत वस्तू लागतील। त्यांनी मला पैशाचा पाऊस पाडण्याकरता आपल्याला कासव लागेल असं आमिष दाखवून मला एक कासव देखील दिलं 3 लाख रुपयांचं। तसेच मला त्यांनी एक कंपनी तुमच्या नावे आपण प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करू याकरता त्यांनी मला बारामती येथे राहणारा एक बंधू आहे, त्याचं नाव आहे शिवराज सोलंकर, त्याच्याही अकाउंटला जवळजवळ मला लाख रुपये पाठवायला लावले आणि मला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी त्यांनी रजिस्टर करून दिली। त्याच्यामध्ये मी तुम्हाला 20 लाखापर्यंत पैसे मिळवून देतो असे सांगितले। म्हणजे अशीही फसवणूक त्यांनी आजपर्यंत माझी केली। त्याच्यानंतर त्यांनी परत मला तुम्हाला कर्णबाधा आहे असे सांगून क्षेत्रपाल करायचं म्हणून एक विधी असतो, त्या विधी करता मला पंढरपूर मधून जवळजवळ 9 ते 10,000 रुपयांचं सामान आपल्या जडीबुटी आपली मिळते ना पंढरपूरमध्ये, त्या ठिकाणून मला ते सामान वगैरे घ्यायला लावलं। त्याच्यामध्ये पीस असेल, बांगड्या असेल, मडके असेल, काही जडीबुटी आहेत, ह्या वस्तू आहेत। मशांमधील राख लागेल, मशानामध्ये त्यांनी तसे लिंबू वगैरे काहीतरी लिहून दिलं, ते मशानामध्ये लिंबू, तिथली माती, तिथली राख ते विधी करता लागेल। त्या मशानामध्ये लिंबू, एक सुया बिबे टाचणे आणि गुलाल चिरमुरे असे त्या मशानामध्ये ठेवायला लावले मला। त्यांनी वेळोवेळी माझ्याकडून असे विधी करायला मला त्यांनी भाग पाडलं। मी त्यांचं सगळं सांगितलेलं करत गेलो परंतु मला काही फरक पडला नाही, म्हणून मी आज टिंबुर्णी पोलीस येथे त्यांच्यावरती रितसर गुन्हा दाखल करण्याचं काम करत आहे। मला आमिष पैशाचा पाऊस पडतो त्याकरता ते कासव मला 3 लाख रुपये करता घ्यायला लावलं त्यांनी। आधी मला त्यांनी 5 लाख रुपये मागितले की 5 लाख रुपये आपल्याला ते कासव साठी लागतात, परंतु मी म्हटलं की महाराज माझ्याकडे एवढे पैसे नाहीत, तर तू काही कर, कर्ज काढ, गोल्ड लोन कर असे सांगून त्यांनी मला ते मग अशी मी 3 लाख रुपयांची व्यवस्था करून मी त्यांच्याकडे दिले। ते मी रोख स्वरूपामध्ये दिले। आमचं संभाषण व्हॉट्सअपला वगैरे व्हायचं, म्हणजे माझ्याकडं त्यांचे व्हॉट्सअप चॅट वगैरे आहेत, कधी आहे कुठं आहे, आणि त्यांनी परत भेटण्याकरता टाळाटाळ चालू केली। माऊली कुठं आहे, काय, मी नाशिकला आहे, त्र्यंबकेश्वरला आहे, कालिका देवीला आहे, कालिका देवी येत आहे, तर मग मी तुम्हाला दाखवतो। तसेच त्यांनी मला कामाख्या देवी येथे काही विधी करावं लागतील, तुम्हाला कर्णबाधा आहे, मला कामाख्या देवीला जायचंय, मला विमान खर्च आहे, विमानाची मी म्हणलं माझी ऐपत काही एवढी मोठी नाही, ऑलरेडी मी कर्जामध्ये आहे। मग तसे पण ते माझ्याकडून 10,000 20,000 मी त्यांना द्यायचो। ज्यावेळेस मी त्यांना प्रत्यक्ष भेटलेलो आहे त्यावेळेस आम्ही काही ना काही त्यांना घेऊन दिलेलं आहे किंवा त्यांनी तशी मागणी केली आणि तसं त्या मागणीप्रमाणे मी पण ते त्यांना देत गेलो। रोख माझ्याकडे फक्त काय आहे की मी सुरुवातीला 17 फेब्रुवारी 2024 मध्ये त्यावेळेस त्यांना भेटलो, त्यावेळेस 20,000 रुपयाचं ट्रान्झॅक्शन ऑनलाईन आहे। हा, बाकीचे सगळे उर्वरित पैसे मी त्यांना असे रोखीमध्ये दिलेले आहेत आणि त्यांनी ते ऑनलाईन घेतले पण नाही आणि ते घेत पण नव्हते, ते म्हणजे हातामध्येच घ्यायचे, रोख स्वरूपामध्ये घ्यायचे। त्या संदर्भामध्ये त्याच्या अगोदर तक्रार वगैरे नाही, मी तक्रार वगैरे काही दाखल केली नाही।
कारण काय की तक्रार मी त्यांना एकदा दोनदा असं बोललो की मी तुमच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहे, तुम्ही माझा जो आजपर्यंतचा खर्च झालेला आहे द्या. तर ते मला म्हणले की तू माझं काही बिघडू शकत नाही. आता ते तेजस्विनी सातपुते त्या सुद्धा माझे भक्त आहेत, मी आत्ता बोलवून घेऊन, बरेच आमदार खासदार हे माझ्या ओळखीचे आहेत, तुला मी हळूहळू संपवून टाकेल, म्हणजे अशा प्रकारच्या धमकी त्यांच्याकडून मला मिळायला लागल्या. त्यामुळे मी थांबलो होतो. आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे काय की टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे जे PI होते, दीपक पाटील असतील, नारायण पवार असतील, हे सुद्धा त्यांच्याकडे जायचे. त्यांच्यामुळे आम्ही एवढे दिवस थांबलो होतो. पण आता काही की आम्हाला समजलं की आत्राम साहेब म्हणून नवीन IPS आलेले आहेत, त्याच्यामुळे आम्ही आता साहेबांवरती विश्वास ठेवून पुढील कारवाई करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. आम्हाला त्या ठिकाणी न्यायाची अपेक्षा आहे. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.